हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे आरशातलं काळं गुपित. पुण्यातील शनिवार वाड्याजवळची एक जुनी इमारत, माय फेअर अपार्टमेंट. त्या इमारतीत नुकतीच राहायला आलेली होती अवनी. अवनी एक आधुनिक पण थोडी एकटीच राहणारी मुलगी. रात्री काम संपल्यावर घरी परत आली की तिला कायम एक विचित्रसा आवाज यायचा, आरशातून कुजबुजणारा आवाज. एके रात्री तिने धाडस करून आरशासमोर उभी राहिली. अचानक तिच्यासमोर आरशातच दुसराच चेहरा दिसू लागला. एक तरुण मुलगा, आदित्य. तो म्हणाला, "मी या आरशात अडकलोय. माझं खरं आयुष्य एका रहस्यामुळे थांबून गेले. तूच मला बाहेर काढू शकतेस." सुरुवातीला अवनी घाबरली, पण हळूहळू तिची आणि आदित्यची बोलणी होत गेली. आरशातून सुरू झालेला हा संवाद हळूहळू प्रेमात बदलला. रोज रात्री ते दोघं बोलायचे, स्वप्न रंगवायचे. पण जसं जसं नातं गहिरं होत गेलं तसं तसं सत्य समोर येऊ लागलं. आरशातला आदित्य खरंच जिवंत आहे का, की तो अवनीच्या मनाचा भास आहे? एके दिवशी अवनीला जुन्या वर्तमानपत्रात बातमी दिसली. 5 वर्षापूर्वी या इमारतीत राहणाऱ्या आदित्यने आत्महत्या केली होती. अवनी हादरली. पण मग तिचं त्याच्यावरचं प्रेम काय होतं? तो भूत होता का, की आरशात अडकलेलं त्याचं अपूर्ण प्रेम होतं? शेवटी अवनीने ठरवलं, प्रेमाला देह लागत नाही, भावना लागतात. त्या रात्री तिने आरशाला मिठी मारली आणि हळूच कुजबुजली, "तुझं अपूर्ण प्रेम माझ्यात पूर्ण झालंय." आरसा तडकला, आवाज शांत झाला आणि अवनीच्या चेहऱ्यावर एक गूढ पण समाधानाची स्मितरेषा उमटली. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.